नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पीक विम्याची यादी आणि तुमचं गाव आणि गावातले किती शेतकरी पात्र आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ती यादी कशी डाउनलोड करायची किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती यादी कशी सर्च करायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर चला माहितीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलच्या इथं आल्याच्यानंतर तुम्हाला PMFBY हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड ओपन होईल। तो असा डॅशबोर्ड ओपन होईल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करसाल त्यावेळेस असा हा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हा जो डॅशबोर्ड दिसतो याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली जे येईल ते कव्हरेज डॅशबोर्ड यावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला यावरती क्लिक केल्याच्यानंतर यादी लोड व्हायला थोडंसं वेळ घेतं। आता असं ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, राईट साईडला जो माऊसचा ॲरो दिसतो स्टेट वीज रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे। आता सर्वप्रथम बघा मित्रांनो, इथं दिसतं इयर 2023। तुम्हाला सीझन कोणतं घ्यायचं, रब्बी आणि हे प्रधानमंत्री हे जे आपलं हेच असं ठेवायचं। आता यामध्ये तुम्हाला रब्बी घ्यायचं का खरीपची बघायची। तर आता आपण बघूयात खरीप हंगाम 2023। आता हे बघा, यामध्ये आता हे स्टेट आलेत म्हणजे महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश। तर आपल्याला हे जे 19 स्टेट यामध्ये झाले आहेत, यामध्ये आपण जे बघणार आहोत तो महाराष्ट्र बघणार आहोत। तर महाराष्ट्राला क्लिक करूयात। आता महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामाचे किती जिल्हे आणि किती तालुके आणि किती गावे असणार हे पण आता आपण समोर बघणार आहोत। तर यादी थोडीशी वेळ घेते। हे बघा, आता महाराष्ट्रातील टोटल 34 जिल्हे आलेले आहे। आता यामध्ये अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नागपूर, नांदेड, पुणे हे टोटली बघू शकता, यवतमाळ, असे टोटल 34 जिल्हे ओपन झालेले आहे। आता यामध्ये आपण डेमोसाठी जो काही जिल्हा असेल त्यामध्ये आपण बघूयात। यामध्ये आपण घेऊयात जालना जिल्हा। तर आपण आता जालना जिल्ह्याला क्लिक करूयात। आता जालना जिल्हा क्लिक होतोय, जालना वेळ घेतोय थोडंसं, आपण बघू शकता। हे बघा, आता जालना जिल्ह्यातील टोटल आता हे परतूर हे सगळे तालुके आले ते। आता तालुके किती, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, मंठा, परतूर हे तालुके। आता यामधले तालुक्यातले हे जे फार्मर्स म्हणजे हे शेतकरी असणार आहेत। त्यानंतर लोणीमध्ये 460 हे असणार आहेत। त्यानंतर इन्क्लूड एरिया, फार्मर्स प्रीमियम किती प्रीमियम भरला, स्टेट प्रीमियम, गोवे प्रीमियम, ग्रोस प्रीमियम, सेम इन्शुरन्स। हे बघा, हे मेल किती, यामध्ये शेतकरी महिला किती आणि पुरुष किती हे बघू शकता। त्यानंतर समोर बघू शकतो आपण जे हे बघा टोटल आता हे ओपन झालेलं आहे। आता यातली शेतकरी अंबड तालुक्यातली शेतकरी संख्या 56,000 आहे, बदनापूरमधली 34,000 आहे, भोकरदनमधली 73,000 शेतकरी पात्र आहे, घनसावंगीमधली 57,000 आहे, जाफराबादमधली 44,000 आहे, जालनामधली 53,000 आहे। हे तालुके आलेत। आता ह्यात अंबड तालुक्यातली गावे बघणार आहोत। आता आपण काय करूयात, अंबड तालुक्याला क्लिक करूया। हे बघा, अंबड तालुक्यातली आता गावं आलीत। आता अंबड तालुक्यातली टोटल 23 गावं ओपन झालेली आहेत। यामध्ये बघू शकता बालगाव, गोविंदपूर, मार्डी, पराडा, पारनेर, शिरनेर, वडीगोद्री हे खूप झेरपी हे 23 गावं आलेले आहे। आता या गावातली तुम्ही आपण समजा सपोज आता तुम्ही पारनेर असतील किंवा मार्डी असेल। आता सपोज आपण पारनेरला क्लिक करूया, त्या गावातले शेतकरी कोण कोण पात्र आहेत किंवा गावातले किती शेतकरी असणार आहे या संदर्भात बघूयात। आता पारनेरला क्लिक करूयात। हे बघा, पारनेरमधली टोटल 563 शेतकरी पात्र आहेत। आता यामध्ये बघू शकता आपण स्टेट प्रीमियम, ग्रोस प्रीमियम, सेम याच्यातले पुरुष किती आणि महिला किती हे बघू शकता। टोटली 979 पुरुष आणि 327 महिला ह्या ज्या आहेत त्यांना हा पीक विम्याची यादी असणार आहे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।